हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे अपघात की कटकारस्थान. रात्रीचे 12:30 वाजले होते. मुंबई-पुणे एक्सप्रेसवर पावसाच्या सरींनी रस्ता घसरडा झाला होता. एका काळ्या रंगाच्या ऑडी A6 गाडीत 29 वर्षाचा करण मल्होत्रा स्टेअरिंग पकडून वेगाने गाडी चालवत होता. करण एक यशस्वी आर्किटेक्ट होता. त्याचं नाव मुंबईतील टॉप 10 तरुण उद्योजकांमध्ये घेतलं जायचं. त्याचा आत्मविश्वास, आकर्षक व्यक्तिमत्व आणि कामाबद्दलचं कमिटमेंट सगळ्यांनाच प्रभावित करायचं. पण त्या रात्री करणच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तणावाचं सावट होतं. फोन वाजला. स्क्रीनवर नाव झळकत होतं, आरोही. त्याची कॉलेजमधली मैत्रीण. कधी काळी त्याचं सगळं विश्व होती ती, आणि आता फक्त एक आठवण. आरोही फोनवर घाबरलेल्या आवाजात म्हणाली, करण, कुठे आहेस? करण म्हणाला, गाडीत. पुण्याहून परततोय. अजून तासभर आहे घरी पोहोचायला. पण एवढ्या रात्री तू फोन का केलास? आरोही म्हणाली, करण, ऐक. तुझ्यासोबत काहीतरी वाईट होणार आहे. सावध राहा. गाडी हळू चालव. करण गोंधळून म्हणाला, काय बोलतेस आरोही? काय होणार आहे? कोण? आरोही काही बोलणार इतक्यात कॉल कट झाला. करण गोंधळला. त्याला समजेनासं झालं की आरोहीला हे कसं कळलं. अचानक त्याच्या अंगावर शहारे आले. त्याने गाडीचा वेग कमी करायचा प्रयत्न केला, पण नेमकी त्याच क्षणी धाडकन समोरून आलेल्या ट्रकने त्याच्या गाडीला जबरदस्त धडक दिली. गाडी 4दा पलटी झाली, काचा फुटल्या आणि करण बेशुद्ध झाला. 2 महिन्यानंतर करण हळूहळू शुद्धीवर आला. त्याने डोळे उघडले. हॉस्पिटलचं पांढरं छत, मशीनचे बिप्स, हातात सलाईन होती. त्याच्या शेजारी त्याची बहीण समीरा बसली होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं. समीरा म्हणाली, करण, देवाची कृपा झाली. 2 महिने कोमात होतास. डॉक्टर म्हणाले होते की वाचण्याची शक्यता फक्त 5% होती. करण म्हणाला, 2 महिने? घाबरत म्हणाला, अपघात कसा झाला? समीरा डोळे चुकवत म्हणाली, पोलीस म्हणाले ट्रक ड्रायव्हरला झोप लागली होती. फक्त अपघात होता करण. करण शांत झाला. पण त्याच्या मनात एक प्रश्न कोरला गेला. हा खरंच अपघात होता का? करण हॉस्पिटलमधून घरी आल्यावर त्याने त्या रात्रीच्या घटनेबद्दल माहिती गोळा करायला सुरुवात केली. त्याने एक्सप्रेसवरील टोल नाका CCTV फुटेज मागवलं. त्याच्या गाडीचं फुटेज मिळालं, पण ट्रकचं फुटेज गायब होतं. करण थेट तपास अधिकारी देशमुख यांना भेटला. करण म्हणाला, सर, हे CCTV फुटेज कुणीतरी मुद्दाम डिलीट केलं आहे. देशमुख हसत म्हणाले, करण, तुला धक्का बसला आहे. हे फक्त अपघात आहे. ओव्हरथिंक करू नकोस. करणला देशमुखांच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. त्याला जाणवलं की कोणीतरी मुद्दाम हे प्रकरण दाबतंय. करणने ठरवलं की त्याला आरोहीला भेटायलाच हवं. तिने त्याला अपघाताआधी इशारा दिला होता. 2 दिवसांनी तो पुण्यातील कॅफे बेलात आरोहीला भेटला. आरोहीचा चेहरा थकलेला होता आणि डोळ्यात भीती होती. करण म्हणाला, आरोही, तुला कसं कळलं होतं की माझ्यावर हल्ला होणार आहे? आरोही घाबरत म्हणाली, करण, मला कुणी सांगितलं नव्हतं, पण मी त्या दिवशी जयंत पाटीलच्या ऑफिसमध्ये होते. त्याच्या माणसांचं संभाषण ऐकलं. ते म्हणत होते की करणचा प्रॉब्लेम कायमचा संपवायचा. करणला धक्का बसला. जयवंत पाटील मुंबईतील एक मोठा बिल्डर होता. काही महिन्यापूर्वी करणने त्याच्या बेकायदेशीर प्रोजेक्टला मान्यता द्यायला नकार दिला होता. त्या दिवशी मीटिंगमध्ये मोठा वाद झाला होता आणि आता अपघात. करणला खात्री झाली, हा अपघात नव्हता, हे कटकारस्थान होतं. करणने गुप्त तपास सुरू केला. त्याने जयवंत पाटीलच्या आर्थिक व्यवहारांची, त्याच्या प्रोजेक्ट्सची आणि त्याच्या माणसांची माहिती गोळा केली. एके रात्री त्याला एक पुरावा सापडला. जयवंतच्या ड्रायव्हरचा फोन रेकॉर्डिंग.
त्यात स्पष्ट ऐकू येत होतं. आज रात्री करण मल्होत्राची गाडी एक्सप्रेस हायवेवर थांबवायची आहे. ट्रकचा ब्रेक फेल दाखवायचा. सगळं ॲक्सिडेंटसारखं दिसायला हवं. करणचे हात थरथरू लागले. त्याला समजलं की हा जयवंतचाच कट आहे. पण पुरावे पोलिसांपर्यंत पोहोचवण्याआधीच आरोहीने करणला फोन केला. तिचा आवाज थरथरत होता. आरोही म्हणाली, करण, ते माझ्या मागे लागले आहेत. कोणीतरी माझ्यावर लक्ष ठेवते. करण लगेच तिच्या घरी गेला. तिथे पोहोचल्यावर त्याला कळलं की आरोहीच्या घराजवळ 2 अनोळखी लोक गाडीमध्ये बसलेले होते. करण जवळ गेला पण ते पळून गेले. करणच्या लक्षात आलं की जयवंत फक्त त्याच्यावर नाही तर आरोहीवरही डोळा ठेवून आहे. करणने ठरवलं, आता जयवंतला रंगेहात पकडायचं. त्याने पोलीस आणि CBIसह एक गुप्त सापळा रचला. जयवंतच्या नवे प्रोजेक्टच्या लोकांपर सोहळ्याला सगळं प्लॅन केलं. त्या दिवशी जयवंतवर लाईव्ह सर्च वॉरंट दाखवण्यात आलं. सगळे मीडिया, सगळे पत्रकार हजर होते. CCTV फुटेज, फोन रेकॉर्डिंग्ज, ड्रायव्हरचा काबुली जबाब सगळं पब्लिकसमोर आलं. जयवंत पाटीलला जागीच अटक झाली. केस संपली. जयवंत तुरुंगात गेला. एके संध्याकाळी पावसात दोघं समुद्रकिनारी भेटले. आरोही शांतपणे म्हणाली, करण, मला भीती होती तुला गमावण्याची. त्या दिवशी जर मी फोन केला नसता तर कदाचित आज तू माझ्यासमोर नसतास. करणने तिचा हात हातात घेतला. करण म्हणाला, तुझ्यामुळेच मी वाचलो आरोही. पण आता मला कळलंय, जीवन खूप छोटं आहे. जे खरं आहे ते आज सांगायलाच हवं. दोघेही पावसात भिजत एकमेकांच्या मिठीत हरवले. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.